जय महाराष्ट्र। आजच्या दौऱ्याची सुरुवात एका जिमच्या उद्घाटनापासून होते, ही चांगली गोष्ट आहे। कारण ताकद वाढवायची असेल तर जिम असे गरजेचे असतातच। ते असो राजकीय ताकद असेल, राजकीय वजन असेल, बाकीचं वजन उतरवायला इथे यायचं, पण राजकीय वजन चढवायचं जर असेल तरी पण मला वाटतं आजची सुरुवात ही फार चांगली आहे। खरं म्हणजे मी अनेक ठिकाणी बघत असतो, आमदार फंडातून देखील आम्हाला खूप वेळा विचारलं जातं, आजकालचे तरुण तरुणी जी आहेत त्यांची ओढ ही जिम्सकडे आहे, फिटनेस क्लब्सकडे जास्ती आहे। आणि खरोखर एक चांगली गोष्ट आहे, कारण मी अनेकदा बघितलेलं आहे की ज्या ज्या समाजामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक तर शाळा आणि दुसरी म्हणजे व्यायामशाळा, ह्या दोन्ही जर गोष्टी असल्या तर आपण मानसिकदृष्ट्या असू, शारीरिकदृष्ट्या असू तंदुरुस्त राहतो आणि समाज देखील एक वेगळा समाज, चांगला समाज घडू शकतो। आज ज्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला या जिमसाठी, ओम फिटनेससाठी, आणि सगळे जे ट्रेनर्स असतील त्यांना तर मी शुभेच्छा देतच आहे। पण खास करून जरा 2 मिनिटं त्यांना नाही थांबा, नाही तर स्टेज खालती जाईल। आपलं गर्दी थोडी खालती घ्या, वाकलाय स्टेज, थोडी या बाजूला। हा ताई तुम्ही यावरती। आता आज मी इथे एवढ्यासाठी मुद्दामून आलेलो आहे कारण आपल्याला माहिती आहे की गेले 2 वर्ष जे वातावरण महाराष्ट्रात बनलेलं आहे ते गढूळ वातावरण आहे। राजकारणाची पातळी ही खालती चाललेली आहे। साधारणपणे आपण पाहत असाल, जे सत्ताधारी आहेत, जे सत्तेवर कब्जा करून बसलेले आहेत, पूर्णपणे घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे। पण तरी जसं हे राजकारण सुरू आहे, सगळीकडे पैसा फेक, तमाशा देख, ही सर्कस सुरू आहे। मला अभिमान या गोष्टीचा आहे की आपल्या इथून लोणावळ्यातून एक सुद्धा नगरसेवक फुटलेला नाही आणि सगळे शिवसेनेसोबतच राहिले। ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि ताकद किंबहुना वाढत चाललेली आहे। ही ताकद, ही जिद्द, ही निष्ठा ही आपल्या महाराष्ट्राला न्याय मिळवून देईल, ही मला खात्री आहेच। कारण इथून जिथे मी चाललेलो आहे, पुढे तळेगावला चाललेलो आहे, मला आठवतं आपण मागच्या वर्षी देखील मोठा मोर्चा काढला होता तिथे। आणि तिथे मोठा मोर्चा एवढ्यासाठीच काढला होता कारण तिथे तळेगावमध्ये जे वेदांत फॉक्सकॉन नावाची आपण कंपनी आणत होतो, 100% येणारच होती। इकडच्या पूर्ण परिसरातल्या अनेक मुला मुलींना, शिकलेले जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना तिथे आपण साधारणपणे 1 लाख लोकांपर्यंत नोकरी किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकलो असतो। पण हे खोके सरकार बनल्यानंतर आपल्याला माहिती आहे तो उद्योग देखील उचलला इथून आणि पाठवला कुठे? गुजरातला गेला। जशी वर्ल्ड कप फायनल नेली, फिल्मफेअर नेलं, तसं हे पण तिथेच नेलं। आणि हा अन्याय जो आपण सहन करत आलेलो आहे, आता सहन करायचा नाही, कारण हे 2024चं वर्ष आहे, आपलं वर्ष आहे। जिंकणार आपण आहोत, आपलं सरकार पुन्हा एकदा बसणार आहे आणि ह्या तळेगावमध्ये असेल, या पूर्ण पट्ट्यात असेल, आपल्याला चांगला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे। खास करून आज जसं इथे जिम मध्ये देखील रोजगार निर्माण होईल, तसं मोठ्या संख्येने जेव्हा इंडस्ट्रीज येतील आणि आपण जे आणत होतो ते पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रात खेचून आणू, ही शपथ आणि हा निर्धार घेऊन आपल्याला पुढे निघायचं आहे। सर्वांनाच मी शुभेच्छा देतो आणि तुर्तास आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।